नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र शासनामार्फत गट ड पदांची परमनंट भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 15,000 रुपये ते 52,400 रुपयाच्या दरम्यान पोस्टनुसार या ठिकाणी दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। या ठिकाणी एकूण 529 जागांची वॅकन्सी निघालेली आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहेत, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे सादर करायचे आहेत, त्याचबरोबर इतर पात्रता या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याअगोदर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र शासन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कृषीनगर अकोला यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलं आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे प्रयोगशाळा परिचर या पदासाठी निघालेली आहे। या पदासाठी एकूण 39 वॅकन्सीज आहेत। वेतन तुम्हाला 19,900 ते 63,200 रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी दिलं जाईल। कॅटेगरीनुसार वॅकन्सी जे आहेत आपण या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता। त्याचबरोबर जाहिरातीमध्ये देखील आपण या ठिकाणी माहिती जी आहे डिटेलमध्ये आरक्षण या पदे देखील या ठिकाणी बघू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे परिचर या पदासाठी एकूण 80 पदे या ठिकाणी आहेत। 15,000 ते 47,600 रुपये इतके दरमहा तुम्हाला दिलं जाणार आहे। कॅटेगरीनुसार वॅकन्सी स्क्रीनवरती आपण बघू शकता। त्यानंतर चौकीदार पदासाठी 50 पदे या ठिकाणी आहेत। 15,000 ते 47,600 रुपये इतके वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाणार आहे। त्यानंतर ग्रंथालय परिचर या पदासाठी एकूण 5 पदे या ठिकाणी आहेत। 15,000 ते 47,600 रुपये इतके वेतन तुम्हाला या पदासाठी असेल। त्यानंतर वॉलमॅन या पदासाठी 2 पदे आहेत। 16,600 रुपये ते 52,400 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे। त्यानंतर माळी या पदासाठी तुम्हाला 15,000 ते 47,600 रुपये वेतन या ठिकाणी असणार आहे। मत्स्य सहाय्यक या पदासाठी एकूण एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 15,000 ते 47,600 रुपये इतके वेतन तुम्हाला या ठिकाणी असेल। त्यानंतर मजूर या पदासाठी एकूण 344 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी आहेत। 15,000 ते 47,600 रुपये वॅकन्सीज वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। कॅटेगरीनुसार वॅकन्सी ज्या आहेत आपण या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी प्रयोगशाळा परिचर पदासाठी तुम्ही माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक या ठिकाणी आहे। निवड तुमच्या या ठिकाणी 200 गुणांची परीक्षा या ठिकाणी होईल। एकूण 100 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहेत। त्यानंतर परिचर पदासाठी देखील तुम्ही माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। या ठिकाणी देखील 200 गुणांची परीक्षा तुमची घेतली जाणार आहे। चौकीदार पदासाठी इयत्ता 7वी उत्तीर्ण जरी तुम्ही असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 60 गुणांची परीक्षा तुमची या ठिकाणी असणार आहे। ग्रंथालय परिचरसाठी तुम्ही माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असाल आणि शासनमान्य संस्थेकडून ग्रंथालय शास्त्र प्रमाणपत्र किमान 3 महिने मुदतीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। या ठिकाणी देखील 200 गुणांची परीक्षा तुमची होईल। माळी पदासाठी कृषी विद्यापीठ मान्यताप्राप्त संस्थेचा 1 वर्ष कालावधीचा माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केलेला असणं आवश्यक आहे। 60 गुणांची व्यावसायिक आणि 40 गुणांची शारीरिक क्षमता चाचणी तुमच्या ठिकाणी घेतली जाईल। मजूर पदासाठी इयत्ता 4थी उत्तीर्ण तुम्ही असाल, संबंधित क्षेत्राचा अनुभव असल्यास प्राधान्य तुम्हाला दिलं जाईल। 60 गुणांची व्यावसायिक चाचणी आणि 40 गुणांची शारीरिक क्षमता चाचणी तुमच्या ठिकाणी घेतली जाईल। वॉलमॅन या पदासाठी माध्यमिक शालांत परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असाल किंवा समतुल्य शैक्षणिक अर्थ असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 200 गुणांची चाचणी तुमच्या ठिकाणी घेतली जाणार आहे। त्यानंतर मत्स्य सहाय्यक या पदासाठी 4थी उत्तीर्ण तुम्ही असाल, राज्य मत्स्य विभागाचे फ्रेश वॉटर फिश कल्चर प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 60 गुणांची व्यावसायिक आणि 40 गुणांची शारीरिक क्षमता चाचणी तुमच्या या ठिकाणी घेतली जाईल। वयमर्यादा जी आहे तुमची 31 मार्च 2025ला या ठिकाणी काउंट केली जाणार आहे। किमान वयमर्यादा सर्व पदांसाठी 18 वर्षापर्यंतची या ठिकाणी आहे। कमाल वयमर्यादा या ठिकाणी राखीव प्रवर्गांसाठी 38 वर्ष प्लस सशस्त्र दलातील सेवेचा कालावधी अधिकतम 3 वर्ष या ठिकाणी माजी सैनिकांसाठी असणार आहे। त्यानंतर राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष असेल। सशस्त्र दलातील सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष या ठिकाणी असेल। दिव्यांगांसाठी 45 वर्ष आणि पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसाठी 55 वर्षापर्यंतची कमाल वयमर्यादा या ठिकाणी आहे। फीस पेमेंट जे आहे राखीव म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी 500 रुपये या ठिकाणी आहे। मागास प्रवर्ग, आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथ उमेदवारांसाठी 250 रुपये फीस पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करायचे आहे।
अर्ज जे आहे तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. त्या संदर्भातील वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील ही वेबसाईट आपल्याला मिळेल. त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता. अर्ज जे आहे तुम्ही 10 मार्च 2025 पर्यंत करायचे आहेत. फीज पेमेंट देखील या काळादरम्यानच या ठिकाणी भरायचे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक त्याचबरोबर जाहिरातीची लिंक देखील आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.